कोणत्याही खताबरोबर तुम्ही 12-32-16 घ्या, 20-20-0-13 घ्या, डीएपी घ्या, कोणतंही घ्या, मिश्र खत घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही हे 5 किलो खत फक्त एकदाच द्यायचं. एकदाच 2 ट्रॉली शेणखताची बराबरी करा. हे 5 किलो खत किती? 2 ट्रॉली शेणखताची बराबरी आपलं हे 5 किलो खत काम करतं. ते अतिशय महत्वाचं खत आहे. तर हे 5 किलो खत आपण खताबरोबर, आता समजा आपल्याकडे हळद आहे, संत्रा आहे, त्या पिकांमध्ये आपण याला देऊ शकतो 5 किलो. त्याचबरोबर आता पाऊस खूप चाललेला आहे, पाऊस जिकडे तिकडे आहे, बरोबर आहे. आता हळद म्हणा, संत्रा म्हणा, किंवा कोणते पीक म्हणा, फळबाग म्हणा, तर जमिनीमध्ये ओले म्हणजे बुरशी आहे, बरोबर आहे. आणि बुरशी आली की परत आपण काय करतो, दुकानात कोणतं तरी केमिकल घेऊन येतो आणि परत जमिनीतनं सोडतो. आपला उद्देश आहे की बुरशी मेली पाहिजे आणि जमिनीतले जीवाणू राहिले पाहिजे कायम, बरोबर आहे. तर आपलं RPS 76 हे 100% ऑर्गॅनिक आहे. आपली सगळी प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहे. तर त्या बुरशीनाशकामध्ये सुद्धा आपण ऑर्गॅनिक बुरशीनाशक घेऊन आलोय. सॉइल गार्ड नावाचं औषध आहे. मर रोग असू द्या, ग्लुकोज असू द्या, निमेटोड असू द्या, आणि सर्व प्रकारच्या बुरशीसाठी रामबाण उपाय म्हणजे आपलं सॉइल गार्ड औषध. याचा डोस आहे प्रति एकर अर्धा लिटर जमिनीतल्या खाल्लं म्हणजे ड्रीपद्वारे किंवा ड्रिचिंग होऊ शकतो. तुरीचं पीक आपल्याकडे काय होतं, कधी कधी धुरकं पडते का? हॅलो, तूर वाढते का आपल्याकडे? प्रमाण किती आहे आपल्याकडे?